हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं राजश्री ऑल इन वन चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत राय आवळा कँडी। ही कँडी बनवण्यासाठी इथे आपण छोटे आवळे वापरणार आहोत। याच आवळ्यांना स्टार आवळे असेही म्हणतात। आंबट गोड लागणारी ही आवळा कँडी कशी बनवायची हे आपण आता बघूया। इथे मी 1 किलो छोटे आवळे घेतलेले आहे। हे बघा, यामध्ये असलेला कचरा आणि आवळ्यांना असलेले देठ इथे आपण सर्व काढून घेणार आहोत। त्यानंतर हे आवळे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे। धुवून झाल्यानंतर हे आपल्याला एका कपड्यावर वाळवण्यासाठी पसरवून द्यायचे आहे। हे साधारणतः आपण 1 ते 1.5 तास फॅन खाली वाळत घालूया। यावरचं पाणी काढण्यासाठी तुम्ही ते पुसूनही घेऊ शकता। हे बघा, या पद्धतीने आता हे बघा, हे आवळे कोरडे झाले आहे। आता एका पॉलिथिन बॅग मध्ये आपण हे सर्व भरून घेऊया। आता ही बॅग छान अशी टाईट आपल्याला बांधून घ्यायची आहे। हे बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही बॅग अशी बांधून घ्यायची आहे। यानंतर हे आवळे आपल्याला फ्रीजरमध्ये 2 दिवसासाठी ठेवून द्यायचे आहे। दोन दिवस झाले आहे। आता आपण हे बाहेर काढूया। हे बघा, 2 दिवस फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे या आवळ्यांना बर्फ लागलेला आहे। हे बघा, हा बर्फ वितळवण्यासाठी आता आपण ते एका कपड्यावर पसरवून देऊया। एक 2 तास आपल्याला हे कपड्यावर असेच पसरवून ठेवायचे आहे। फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे बघा, हे आवळे कसे कडक झालेले आहे। त्याचा कलरही चेंज झालेला इथे दिसत आहे। बर्फ वितळल्यानंतर हे थोडेसे लूज होतात, त्यामुळे कपड्याने अलगद असे आपल्याला हे पुसून घ्यायचे आहे। इथे मी एका कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवत आहे। आता आपल्याला हे सर्व आवळे एका चाळणीमध्ये वाफवण्यासाठी भरून घ्यायचे आहे। हे बघा, सर्व बर्फ इथे वितळलेला आहे। आता आपण ते वाफवून घेऊया। हे आपल्याला साधारणतः 15 मिनिट लो फ्लेमवर वाफवून घ्यायचे आहे। पंधरा मिनिट झाले आहे। हे बघा, आपले आवळे छान असे वाफवून आपण घेतलेले आहे। हे बघा, एकदम सॉफ्ट असे हे झाले आहे। आता आपण ते थंड होण्यासाठी व त्यातील पाणी निथळून घेण्यासाठी त्याखाली एक प्लेट ठेवूया। यानंतर हे वाफवलेले आवळे आपल्याला
साधारणतः दिवसभर एका कपड्यावर पसरवून वाळून घ्यायचे आहे। हे बघा, वाफवल्यामुळे त्याच्या पाकळ्या अशा लूज झालेल्या आहे। हे बघा, हे आपले आता दिवसभर छान असे वाळले आहे। आता इथे मी संध्याकाळी यामध्ये 1 किलो आवळ्यांसाठी अर्धा किलो साखर घालून हे एकत्र मिक्स करून घेतले आहे। हे मिक्स करताना आपल्याला अगदी हलक्या हाताने मिक्स करायचे आहे। त्यानंतर हे आपल्याला रात्रभर असेच झाकून ठेवायचे आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी हे बघा, या साखरेला पाणी सुटलेले आहे। हे बघा, आता हे आवळे आपल्याला साखरेबरोबर शिजवून घ्यायचे आहे। शक्यतो ज्या पातेल्यामध्ये तुम्हाला शिजवायचे आहे त्याच पातेल्यामध्ये ते रात्रभर भिजत घाला, जेणेकरून आपल्याला वेगवेगळ्या भांड्यामध्ये ते टाकून घेण्याची गरज पडणार नाही। हे बघा, इथे साखरेचा पाक तयार झाला आहे आणि आता तो खूप पातळ आपल्याला इथे दिसत आहे। त्याचबरोबर आवळ्यांचा कलरही हळूहळू चेंज होताना तुम्हाला इथे आता दिसेल। हा साखरेचा पाक आटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे। हे बघा, आवळ्यांचा कलर कसा चेंज झालेला आहे। हे बघा, शिजवताना तुम्हाला हे सारखे हलवत राहायचे आहे, जेणेकरून ते खाली लागणार नाही। हे बघा, इथे आपला सर्व पाक आटलेला आहे। आता आपण गॅस बंद करूया। आणि हे शिजवलेले आवळे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे बघा, अशा एका मोठ्या ताटामध्ये तुम्ही ते काढून वेगवेगळे पसरवून घ्या। आता हे आवळे आपल्याला 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचे आहे। हे बघा, 1 दिवस झाला आहे। आवळ्यांचा कलरही चेंज होत आहे। दोन ते 3 दिवसानंतर हे बघा, आवळ्यांचा कलर एकदम चॉकलेटी, डार्क चॉकलेटी झालेला तुम्हाला इथे दिसत असेल। अजूनही त्याला थोडासा चिकटपणा आहे। हे बघा, आणखी 1 दिवस मी त्याला साधारणतः 4 दिवस मी हे उन्हात छान असे वाळवून घेतले आहे। आता हे कडकडीत असे वाळलेले आहे। आता हे मोकळे करण्यासाठी इथे आपण त्याच्यावर 2 चमचे पिठी साखर घालून घेत आहोत, जेणेकरून त्यांचा चिकटपणा कमी होऊन ते सर्व वेगळे होतील। हे बघा, इथे आपली आवळा कँडी तयार झाली आहे। तुम्हाला जर ही आवळा कँडी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।